आता वागणे बी तसं होतं बऱ्याच गोष्टी. नाही शिकायला पाहिजे आता धावतं युग आहे. पण आहे ना मी तुमल्या सर्वांना सांगितलं धुळामा आपण खानदेशी शेतच आपली मातृभाषा आयराणी शे. मराठी शिकाडा, गुजराती शिकाडा, हिंदी शिकाडा, इंग्लिश शिकाडा, पण आपला लेकरेसले आयराणी बी येवायला पाहिजे बरं, कारण ती आपली मातृभाषा आहे. हां बाकी ना तरुण भाऊ पोरे वयनात का माय बापले सांगता आई तू म्हण पोऱ्यांना सांगे आयराणी म्हणू आयराणी म्हणू बोलत जबर मराठी मग बोलत जाय. अरे ती मायनी कधी मराठी बोलेल नाही बिचारी, तिला काय जबरदस्ती करत बोलते ना आयराणी, पोऱ्याला येऊ दे ना आयराणी. ती माय आयराणी मा बाप मराठी मा आदली आयराणी मा पड कथ होई जा त्याने मराठी बी पक्की नाही आयराणी बी पक्की नाही. ती मायले माय सांगा भाऊ आताच्या दडे बस भाऊ आताच्या दडे आपली मराठी आताच्या दडे बस भाऊ आताच्या दडे. मग तो आजला नातुली चारत भाऊ मी कोणाचा बाबा आहे, मग तो नातू सांगस मनाचा हाय रे मनाचा. त्यातली पुरी आयराणी बिशी गाडा काका हो. हां मराठी नानमा उलट विराय ना बरं. ही आपली मातृभाषा आहे, आयराणीचा जमाल पाहिजे बरोबर आहे की नाही. आयराणी शिकण्यासाठी बाहेर देशातले लोक शिकण्याचा प्रयत्न करतात. मी UP मा सुद्धा म्हणा मित्रच सांगे आयराणी मा बोल तुमले समजू का नको समजू, तुमले लाज वाटत होते तुम्ही शिकिले आबू नाही ते मी गाया बी दिसू. बरोबर ऐकतच त्या ध्यानला शिकी घ्या थोडं बोलायला लागतात काय आयराणी UP मा बरं. हां मग आपला खानदेशीतले येवायला पाहिजे का नको. आपल्या काही पोरांना आयराणी येत नाही, मायबाप आयराणी शिकवा त्या लेकरांना. आपण खानदेशी होत काना देशातले होत आपण, आपल्या लेकरांना आयराणी आली पाहिजे. हां कुठं होता माझा विषय. सखूबाई नावाची एक संत जन्माला आली. सखूबाई नावाची एक संत जन्माला आली. वारकऱ्याची पोरगी सखूबाईचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रथा आहे की लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा करतो. सत्यनारायणाची पूजा आटोपली, घरातला केर कचरा काढला. सखूबाई केर कचरा फेकायला जात होती तोपर्यंत तिकडनं दिंडीवाले येत होते. दिंडीवाल्यांचा तो भजनाचा आवाज लेकीनं ऐकला. सखूबाईने तो आवाज ऐकला. ते दिंडीतले लोकांचा तो गजर चालू होता भजनाचा. काय हे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम भजनाचा आवाज सखूबाईच्या कानी पडला. केर कचरा फेकायला गेलेली सखूबाईच्या कानी भजनाचा आवाज पडल्याच्या नंतर पाटी फेकली, तगारी फेकली आणि सखूबाई दिंडीत सामील झाली. इकडे सासूबाई शोधते सखू गेली कुठं, नवरा शोधतोय सखूचा सखू गेली कुठं. आता सखू कुठं दिसना. सासरे बुवा थोड्या वेळ नंतर आले. सासरे बुवांना आवाज दिला, बेटा सखू मला चहा आण ना म्हणले प्यायला. सखूबाईनं चहाचा कप भरून आणला आणि सासरे बुवांना देते. पर ती खरी सखू होती का. खरी सखू तर दिंडीमध्ये गेलेली आहे. खरी सखू दिंडीमध्ये गेलेली आहे. पर जगाच्या मालकाला काळजी वाटली जर माझ्या भक्ताची बदनामी होत असेल तर मी काय कामाचा. विटेवरनं उडी मारली सखूबाईच्या रूपात. सखूबाईच्या घरी आले माझे जगाचे मालक. आणि ऐका ना, सखूबाईच्या नावानं सखूबाईच्या घरातली सगळी कामं धंदा केली. काय कामं, धुणं भांडी स्वयंपाक सगळी कामं माझ्या जगाच्या मालकानं केली. तरी सुद्धा एक बी दिन असं सांग नाही बडं मालेस करणं पडत बा असं मन बोलेल समजस का तुम्ही. हां देवनी बटा कामधंदा आवरात पण एक बी दिन असं बोलणार नाही बट मालेत करणं पडत बट आयतात का नाराचील गेलेत गरमा असं एक बी दिन देव बोलणार नाही. आणि तो आगो जगना मालक होता बर. हो आपलं आपल्या बाईशले तुम्ही विचारी दे का तुम्हाला मागे माऊली बाबा अशी सुरुवात राहते अशी. माय हो इथलं काम करणं पडस. काय काम करस तू. धुणं धाणं भांडा कुंडा राहणं पणं जाणणं जुळणं. हाय जाणणं बरोबर आहे, जुळणं काय शे.
भांडा बरोबर आहेत, कुंडा काय शे अजून सापडेल नाही शे मला. जाणणं बरोबर आहे, मग जुळणं काय शे. जिथलं वाढवता येईल तिथलं वाढावंच मन माय. काम तिथलंच करणं पण वाढाई सांगत. हो. जगाचा मालक सखूबाईच्या घरी येऊन सखूबाईची सगळी कामं केली, धुणं भांडी सगळी कामं केली. एके दिवशी माया हो पाया पडून माफी मागतो. एके दिवशी माऊली बाबा सखूबाईच्या नवऱ्याच्या मनामध्ये काम वासना निर्माण झाली आणि ती इच्छा सुद्धा माझ्या जगाच्या मालकानं पूर्ण केली. किती खालच्या लेवलचं काम. सखूबाईच्या नवऱ्याची सुद्धा इच्छा माझ्या जगाच्या मालकानं पूर्ण केली. दादा ऐका ना, सखूबाई वारी फिरून आल्याच्या नंतर बाईला दिवस गेल्याच्या नंतर जो त्रास होतो ना, तो त्रास सखूबाईला व्हायला लागला. सखूबाईच्या डोळ्यातून अश्रू होते. भगवंताच्या समोर उभी राहिली. भगवंताला सांगत होती, देवा तुझ्या वारीमध्ये चालत असताना जे तरुण होते त्यांना भाऊ म्हणलं, अरे माझ्यापेक्षा मोठे असतील त्यांना काका म्हणलं, धोतरवाले बाबा असतील त्यांना बाबा म्हणलं, त्यांच्यापेक्षा वयस्कर असतील तर आजोबा म्हणलं. देवा एवढ्या नीतीनं चालली, एवढं पावित्र्य राखलं तरी हा गर्भ म्हणजे हे पाप कोणाचं असेल. आणि देवा एवढं पावित्र्य राखून जर मला एवढं दोष लागत असेल तर तुला करुणावंत दयावंत कोण म्हणणार आहे. जगाच्या मालका सांगणार, तुझ्या वारीमध्ये चालणाऱ्या भक्ताला जर बदनामी सहन करावी लागेल तर तुला करुणावंत दयावंत कोण म्हणणार आहे जगाच्या मालका. तेव्हा माझ्या भगवंतानं सांगितलं, सखू हे पाप नाही बेटा. तू जेव्हा घर सोडलं ना, दिंडीत आली ना, तू घरात कोणालाच सांगितलं नव्हतं आणि तू सांगितलं नाही म्हणून तुझी बदनामी झाली असती की सखू लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच पळून गेली. म्हणून तुझी बदनामी झाली नाही पाहिजे म्हणून मी तिथून उडी मारली आणि इथं तुझ्या रूपात येऊन काम केलं. किती खालच्या लेवलचं काम आहे. भक्ताची सुद्धा भक्ताच्या नवऱ्याची सुद्धा बायको होतं माझा जगाचा मालक. इतक्या खालच्या लेवलचं काम माझा भगवंत करतो. म्हणून माझे तुकोबाराय सांगतात, अशा देवाला शरण जायचं की तो भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल. महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणाचा भावार्थ मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाजले 7:30. आपला कीर्तनाचा टायमिंग होता 5 ते 7, पण आपण लेट झालो म्हणून 6 म्हटलं 5:45ला सुरुवात झाली शाळेत नाही का. 5:45 ते 5:45 कीर्तन झालं पाहिजे. तुमचे माझ्याकडे राहिलेत आता 15 मिनटं. तर 15 मिनटामध्ये सेवेला पूर्ण विराम असेल, कारण मला पुढे दुसरा वकाली टी सकाळी महासंधानानं कालानं कीर्तन करी परशु बाबा. आता हो दुसरा कार्यक्रम आहे, अजून तिसरा करण्याचे मनीषन तडे वेळेवर पोचणं पडेल नाही का. म्हणून तुमचे राहिलेत माझ्याकडे आता 15 मिनटं. तत्पूर्वी सगळ्यांनी काय करायचंय, भगवंतानं आपल्यासाठी काहीतरी काम करावं, आपल्या संकटात त्यानं धावून यावं. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हातानं टाळी मुखानं नामचिंतन. सगळ्यांनी भजन गायचंय.
सगळ्यांना भजन करायला सांगितलं होतं, कोणी कोणी भजन केलं बरं खरं सांगा. शपथ आहे खोटं बोलायचं नाही. तर भगवंताच्या दरबारात बसलो, खोटं बोलीस नाही काय, आपले करोड रुपयाने जिंकणार येतच, खरं बोला ना. तरी सुद्धा असं करा. तुम्ही एकनेवी भजन करेल मन चांगली द्यायची. तुम्ही फक्त 2-3 टाळ्या वाजले नंतर मग फुलावर कसं काय टाका येईन, काय होईन माय. भगवंताचं नामचिंतन अंतःकरणापासून केलं तर भक्तासाठी भगवंत किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असतो. बरोबर आहे की नाही. त्याचं नामचिंतन तेवढं अंतःकरणापासून झालं पाहिजे. आपण करत नाही. भक्ती करायची असेल तर संतांसारखी, नाही तर मग माझ्या राधाराणीसारखी भक्ती करायची. आज राधा अष्टमी आहे. राधा अष्टमी आहे. मला राधेचा आज राधेचा जन्म झालेला आहे. माझ्यासाठी विशेष म्हणजे राधेचा जन्मदिवस आहे आजचा, म्हणून माझ्यासाठी खूप खास दिवस आहे. खूप खास दिवस आहे माझ्यासाठी. कारण भूतलावर गोपिकांनी प्रेम केलं तेवढं प्रेम संतांच्या व्यतिरिक्त कोणीच देवावर करत नाही. जेवढं प्रेम माझ्या गोपिकांनी केलं, जेवढं प्रेम माझ्या राधेनं केलं, याच्यापेक्षा कोणी जास्त प्रेम केलेलं नाही आहे. बरोबर आहे ना. आणि प्रेम जर करायचं असेल देवावर तर राधाराणीसारखं करायचं. कसं. अरे नंदाच्या पोरा तुझी आठवण रे, अरे नंदाच्या काना तुझी आठवण रे, तुला भेटावं वाटया तुझ्या प्रेमाचा पायी, तुला बोलावं वाटया तुझ्या प्रेमाचा पायी, तुला भेटावं वाटया तुझ्या प्रेमाचा पायी, तुला बोलावं वाटया तुझ्या प्रेमाचा पायी. नंदाच्या काना तुझी आठवण रे, अरे नंदाच्या पोरा तुझी आठवण रे, तुला भेटावं वाटया तुझ्या प्रेमाचा पायी, तुला बोलावं वाटया तुझ्या प्रेमाचा पायी, तुला भेटावं वाटया तुझ्या प्रेमाचा पायी, तुला बोलावं वाटया तुझ्या प्रेमाचा पायी. इतकं वातावरण तयार झालं पाहिजे आपल्या मनाचं. भगवंताशी एकरूप कसं होता येईल. कसं. हे मला भरलं तुझं याड रे, तू माझा नंद लाल रे, तुझ्या भेटीसाठी जीव माझा बारी वेळा होतोय, जेव्हा बघतोस देवा माझ्याकडे माझ्या मनाला आनंद वाटतोय. तुझ्या भेटीसाठी देवा लई दुरून, अन प्रेमाची भेट मला देर भरभरून, लई सुटलं गार वार रे तू माझा शारंगर रे, तुझ्या भेटीसाठी जीव माझा बारी वेळा होतोय, जेव्हा बघतोस प्रभू माझ्याकडे माझ्या मनाला आनंद वाटतोय. चाल कोणती तिच्याकडे लक्ष देऊ नका, पण म्हणणाऱ्याचे भाव काय आहेत त्याच्याकडे महत्त्व द्या. तुमले चाल ऐकान सवय पड जाईल. हा त्या गाणं म्हणान सवय, गाणंच ऐकायला भेटतं तुमले. चालीसकडे ध्यान देऊ नका. मना भाव काय शो ते ऐका. हो अजून ते कोरोनामा एक गाणं निघणं होतं. कोणतं. हे कडी महिना दिसतीस तरुण, असंच होतं ते. हा होईल कोरोना जाशील मरून, असंच होतं ना. हा त्या गाण्यानं बोल कापी टाका ना त्यानं. मग देवले सांगू. जेव्हापासून पाहिलंय तुला माझं मन ही गेलंय बोलून, भेट मला दे रे प्रभू अशी भरभरून. जेव्हापासून पाहिलंय तुला माझं मन ही गेलंय बोलून, भेट मला दिना काना अशी भरभरून, भेट मला दे रे प्रभू अशी भरभरून.
गाण्याची चालकडे लक्ष देऊ नका, आपले भाव चांगले ठेवा. विठ्ठल विठ्ठल. राधेची भक्ती कशी होती ऐका ना. राधा राहत होती बरसाण्याला, पण भगवंताला भेटण्याची किती ओढ असायची. लक्षपूर्वक ऐका, माझ्याकडे लक्ष द्या, मनकडे द्या. मावशी मी काय सांगा, मन आहे का? मी आई सांगा नाही ना, 40,000 आहे का? हा इथलं ते ऐका ना, लोक 40,000 बी देवाला तयार राहतात. फुकट मग ऐकी राहणार, तुम्ही देणार आलक राहतील. 40 दिवस नाही बिचाराचा नंबर लागेल नाही. भावाशी ठेवायचे ना. ते काय होतं माहिती का, तुमचं बोलणं म्हणजे माझं मनातलं वातावरण जाणं आहे. विठ्ठल विठ्ठल. बरसाण्यामध्ये राहत होती राधा राणी, पण भगवंताला वृंदावन मध्ये भेटण्यासाठी यायची ना. जर भगवंताला भेटायला यायचे, जर का भगवंत दिसले नाही तर राधेचे भाव काय असायचे. तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ. तेरी मुरली धुन सुनने मैं बरसाने आई चराते हो तुम्हें गौवे चराने को मैं काले साथ लाई हूँ। तुम्हें गौवे चराने को मैं काले साथ लाई हूँ। भगवंत दिसला नाही ना, बेचैन व्हायची राधा.
कशी? तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. काना रे काना रे भेट देना मला, 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 काना रे भेट देना. बात तुझी पाहताना नैन माझ्याशी झाले, दिसत नाही मुरली मला विपरीत घडले, दिसत नाही मुरळीवाला विपरीत होय, नाही मुरळीवाला विपरीत होय. तेरे शोध तुला सावडा मुरलीवाला, तुला सावडा मुरलीवाला. इकना काना रे दिवारे प्रभु रे भेट देना मला, काना रे भेट देना मला, काना रे भेट देना मला, प्रभु रे भेट देना मला, काना रे भेट देना मला, भेट देना मला, प्रभु रे भेट देना मला. राधा राणीची भक्ती अशी होती ना, वेळासारखी प्रेम करायची. पण राधा आणि कृष्ण वेगळे नाहीत बर. कारण इकडे जर का वसुदेवानं देवकीनं तप केलेलं, भगवंत तो आमच्या पोटी जन्माला आला पाहिजे, यांनी पण तप केलेलं. आणि वृषभानूने सुद्धा म्हणजे राधा राणीच्या आई वडिलांनी सुद्धा तप केलं होतं की देवा तुला आमच्या पोटी जन्माला यायचे. देव म्हणतो एकाच वेळेस दोन ठिकाणी जन्माला येऊ शकत नाही. पण सूर्य जेव्हा निघतो ना, तुम्ही भांडे भरून ठेवा, प्रत्येक भांड्यामध्ये सूर्य वेगवेगळा दिसतो. आहे एक पर दिसतो प्रत्येक भांड्यामध्ये वेगळा, नाही का? त्याप्रमाणे भगवंतानं वृषभानूलाही सांगितलं तुझी पण इच्छा पूर्ण करतो, काळजी करू नको, तुझ्या घरात पण जन्माला येतो. पण तीच परछाई विष्णू भगवंताची परछाई राधा आहे. एवढी प्रेम करणारी बाई तरी सुद्धा तिच्या सोबत लग्न केलं नाही. पण स्वतः जगाचा मालक न्यायाधीश तो होता, लग्न केलं नसतं का? जेव्हा गोकुळ सोडून मथुरेत देव जात होते ना, मथुरेत जात असताना राधेनं सांगितलं कन्हैया तू जातोय ना, ऐक ना, आता तुला पण बघणार कोणी नाही, मला विरोध जाणार कोणी नाही, तू आणि मी एकटीचा. देवा माझ्या गळ्यात माळ घाल आणि शेवटचं माझ्या सोबत लग्न कर ना, तेवढी इच्छा पूर्ण कर. देवानं पाठ फिरवली, माझ्या जगाच्या मालकानं पाठ फिरवली आणि फिरून राधेकडे बघितलं तर समोर दुसरी राधा दिसत होती. समोर समोर राधेचंच रूप राधेला दिसत होतं. मग देवानं सांगितलं राधे लग्न करण्यासाठी दोन लोक लागतात, एक स्त्री आणि एक पुरुष. आपण दोघं एकच आहोत, तर लग्न करायचं कोणासोबत? याला म्हणतात प्रेम, नाही का? आणि सांगू का तुम्हाला प्रेम अजून कोणाला म्हणतात? तरी सुद्धा राधेनं शेवटी देवाला सांगितलं. जेव्हा गोकुळ सोडून मथुरेत जात होते ना, मथुरेत जाताना कृष्ण भगवंतांना नंदबाबांना भेटलं गेलं, यशोदामैयाला भेटलं गेलं, गोपिकांना भेटलं गेलं. शेवटचं कोपऱ्याला राधा राणी उभी होती, राधेच्या जवळ गेले. राधेच्या जवळ गेल्याच्या नंतर राधेनं विचारलं देवा कुठं चाललास? म्हणले मी चाललो आता मथुरा. मथुरा जा रहे हो? हाँ राधे, तो लौट के कब आओगे कन्हैया? राधा लौट के कब आऊंगा मुझे भी पता नहीं, मैं लौट के कब आऊंगा. कन्हैया तुझे पता मैं तेरे बगैर भोजन भी नहीं पाती हूँ, तेरे बगैर पानी भी नहीं पीती. अगर तू कह रहा है कि मैं लौट के कब आऊंगा ये मुझे भी पता नहीं, तुझे पता है मैं तेरे बगैर जी ना सकूंगी. कृष्ण भगवंताने सांगितलं राधा मुझे तो जाना पडेगा. राधा सांगते देवा मी तुझ्यावर एवढं प्रेम करते तुझ्याशिवाय जगूच शकत नाही रे. तू दिसला नाही ना तर मी जेवत सुद्धा नाही.
मग माझ्या प्रेमाचं काय रे? तेव्हा कृष्ण भगवंतानं सांगितलं, राधे तू जो मेरे ऊपर प्रेम करती है ना, वो बच्चों का खेल समझ के भूल जात. काय सांगितलं देवानं? राधे तू जो मेरे ऊपर प्रेम करते है ना, वो बच्चों का खेल समझ के भूल जा. राधा म्हणते, देवा माझ्या प्रेमाला लहान पोरांचा खेळ समजून विसरायला सांगतोय? प्रेम एवढं सोपं असतं का रे? प्रेम एवढं सोपं असतं काय? राधा राणी रागवली देवावर, डोळ्यातून अश्रू येत होते. देवाला सांगितलं, कन्हैया अरे सभी गोकुलवासी कहते थे कि तू चलैया है, दिल चुरा के भाग जाता है, तू किसी का नहीं होता, पर मैंने किसी की ना सुनी कन्हैया, मैं तो तुझे दिल से प्यार करती थी और तू मेरे प्रेम को, मेरे प्यार को बच्चों का खेल समझ के भूलने की बात करता है ना. तो सुन कन्हैया, सभी गोकुलवासी तुझे भगवान कहते हैं. अगर तू सच्ची में भगवान है तो तेरे पास से कुछ मांगना चाहती हूँ. कन्हैया कहते, मांग ले राधे, जल्दी से मांग ले, मेरा छुटकारा कर दे, मुझे देर हो रही है, मांग ले जल्दी से. राधा बोली, कन्हैया तू छलैया है, तू झुटा है, तू दिलेल्या वचनाला सुद्धा मुकशील, अगोदर वचन दे म्हणली राधा. वचन मागून घेतलं आणि मग राधा सांगते, तू देव आहेस ना, तू माझ्या प्रेमाला लहान पोरांचा खेळ समजून विसरायला सांगतो का रे? तू देव आहे ना, तर ऐक, तू जर खरं देव असशील ना तर मला वचन दे, पुढच्या जन्माला तुला पण जन्म घ्यायचा आहे, जन्म मी पण घेईल, पण परिस्थिती वेगळी असेल. काय? तेव्हा तुला राधा बनायचे मी कृष्ण बनेल आणि या जागेवर मी तुला सांगेल, राधे तू जो मेरे ऊपर प्रेम करती है ना, वो बच्चों का खेल समझ के भूल जा, तब तुम्हें पता चलेगा कन्हैया की प्यार क्या होता है. माझी राधा राणी वचन मागितल्याच्या नंतर मागणी मागते. शेवटचं सांगून सेवेला पूर्ण विराम असेल. माझी राधा राणी मागणी मागते, काय ऐका. ओ सावरे हो सावरे हो सावरे हो सावरे बनोगी राधा तो ये जानोगे कि कैसा प्यार है मेरा. वो सावरे वो सावरे वो सावरे वो सावरे सावरे वो सावरे वो सावरे ओ सावरे ओ सावरे ओ सावरे ओ सावरे. क्या होती प्रतीक्षाएं, क्या पीड़ा होती है, कितना जलता है दिल जब आके रोती है, जब आके रोती है, जब आके रोती है. क्या पीड़ा होती है, कितना जलता है दिल जब आके रोती है, जब आके रोती है, जब आके रोती है. आंसू शाम बहेगी आंसू तो ये जानोगे कि कैसा प्यार है मेरा. ओ सावरे ओ सावरे ओ सावरे ओ सावरे ओ सावरे ओ सावरे ओ सावरे. मधुबन में बनगट पर वो इंतजार करना, जाम तेरी काली मेरा बुझ के मरना, मेरा बुझ के मरना, मेरा बुझ के मरना. मधुबन में बनगट पर वो इंतजार करना, जाम तेरी काली मेरा बुझ के मरना, मेरा बुझ के मरना, मेरा बुझ के मरना. करोगी इंतजार शाम करोगी इंतजार, तो ये जानोगे कि कैसा प्यार है मेरा. ओ सावरे ओ सावरे ओ सावरे ओ सावरे ओ
मागितली राधेनं. बस एक तमन्ना है कर फिर से जन्म मिले मैं शाम बनूं तेरा तू राधा बन के जिए राधा बन के जिए तो राधा बन के जिए. किती गोड मागणी मागतो माझी राधा बारीक बारीक किती गोड मागणी मागतो. बस एकच म्हणणं काय येणाऱ्या जन्मामध्ये जन्म तुला पण घ्यायचा जन्म मी पण घेईल पण फरक असेल तेव्हा तुला राधा बनायचंय आणि मला कृष्ण बनायचंय. आणि या जागेवर मी तुला सांगेल देवा राधे तू जो मेरे ऊपर प्रेम करते ना बच्चों का खेल समझ के भूल जाना तब तुम्हें पता चलेगा कि नहीं या प्यार क्या होता है. महाराज दुखावलेलं अंतकरण आहे माझ्या राधेचं आणि राधा भाव व्यक्त करते काय जिंदगी की राहों में जिंदगी की राहों में रंग बदले जिंदगी की राहों में रंग बदले. बीड़ी है कयामत की बीड़ी है कयामत की बीड़ी है कयामत की और हम अकेले जिंदगी की राहों में रंग बदले जिंदगी की राहों में रंग बदले. राधा सांगते आपल्या जीवनातून जर भगवंत दूर जात असेल ना आपल्या जीवनात जर भगवंत नसेल तर जीवन व्यर्था. राधा राणी काय सांगते ऐका. बनाते तू बिगाड़ा रे बनाते तू बिगाड़ा रे बिगाड़ा नसीबा क्षमा मेरे कन्हैया में क्षमा मेरे प्रभु ऐका बस एक तमन्ना है कर फिर से जन्म मिले मैं शाम बनूं तेरा तू राधा बन के जिए राधा बन गए राधा बन गए राधा शाम बनूं की राधा तो ये जानोगे कि कैसा प्यार है मेरा ओ सावरे ओ सावरे ओ सावरे ओ सावरे भक्ती करायची राधा राणी सारखी नाही का. हो राधेचे भाव व्यक्त केले मी माझ्या पद्धतीनं. हो राधा सारखा अधिकार पण आपला झाला पाहिजे तेवढं नामचिंतन आपण करायला पण पाहिजे. जसं राधा देवासोबत भांडण करत होती ना तसं आपल्यालाही भांडण करता आलं पाहिजे देवासोबत. बरोबर आहे ना. हां तसं नामचिंतन झालं पाहिजे. आता आपली वेळ झालेली आहे 2-5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. आता माझ्या मागं सगळ्या पुरुष मंडळींनी भजन गायचे. महिला माता तुम्ही काहीच नाही बोलायचं. आणि आज मी तर दरवेळेस तेच भजन गातो. आज तर राधा अष्टमी म्हणून राधेचंच नाम घ्यावं लागेल. तुम्ही म्हणसान इतर कीर्तनकार वेगळं भाई. मी संतांबद्दल खूप मोठा आदर करतो पण आहे ना थोडं मला सवय झालेली राधेच्या भक्तीची. तर राधा नामाची ताकद काय असते माहिती आहे का. जर का तुम्ही भगवंताची स्तुती करण्यापेक्षा त्याच्या भक्ताची स्तुती केलेली त्याला कधी पण आवडते. जसं मायला तिची स्तुती नाही केली चालेल पण तिच्या लेकराची स्तुती तिला आवडते ना ठीक त्याप्रमाणे भगवंताला सुद्धा त्याच्या भक्ताची स्तुती आवडते. नाव घ्यायचं असेल भगवंताला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर राधाचं नाव घेतल्याच्या नंतर भगवंत प्रसन्न होतो. राधा नामाची किती ताकद आहे सांगू का. हे राधे 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 बिन पिए नशा हो जाता है. राधे 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 बिन पिए नशा हो जाता है जो राधे राधे गाता है. बिन पिए नशा हो जाता है जो राधे राधे गाता है. मेरा बरसाना रंगीला है वो मेरा बरसाना रंगीला है वहाँ राधा नाम की लीला है वहाँ राधा नाम की लीला है. भगवान जर भगवंत भक्ताचं नाव घेताना जर दिसला भक्त तर भगवंत त्याची सेवा करतो. भगवान विचरण दबाता है जो राधे राधे गाता है. भगवान विचरण
म्हणून आता सगळ्यांनी पुरुष मंडळींनी माझ्या मागे आज राधा अष्टमी म्हणून सगळ्यांनी राधेचं भजन गायचं हा. माझ्या मागे सगळ्या पुरुष मंडळींनी म्हणायचं. महिला माता तुम्ही काहीच बोलू नका, पुरुष मंडळींनी म्हणायचं माझ्या मागे. राधे राधे बोल रे, सर्वजण एक संगी म्हणा. जनमन मोल रे तू राधे राधे बोल रे, तुम्हाला आवाज येऊ द्या ना मला. का तुम्ही असं म्हणलेले उदळ दिल निधी बिल्यान बुगलाय पेट सर्वांनी म्हणायचं. जनमन मोल रे तू राधे राधे बोल रे. बरं तू राधे राधे बोलिना. ऐकलं का? ओके सर. हा आई मायना आवाज मग ताकद छे महाराज. आठे विसिद्ध कर दे ना तुम्हाला घर बी आवाज निघू देवात नाही, बाहेर बी निघू देवात नाही. अजून ओजाव त्या जोरात. हा जनमान तू राधे राधे बोलिना. मिलेंगे सावरिया बजेगी बांसुरिया. जनमन मोलिना तू राधे राधे बोलिना. वातावरणच तयार होत महाराज आहे मायना आवाज मला. हा मस्त असं बजणे म्हणून जसा चांगले बहिणी म्हणून आज बरं वाटणं मला. बड्या बायास नाही म्हण बुवा, म्हणजे म्हणे मेहनत फळ उन बुवा म्हण मेहनतले असं वाटणं मला आज. वा वा छान. असंच भक्ती करत राहा, भगवंताचं नामचिंतन गात राहा. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करूया. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन करू. वाजले ना 8. हां वय घ्या तुम्हाला टाईम. हां बसलेले जे तरुण